नेहमी त्याच चवीची डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर मग ही एकदम वेगळ्या चवीची अशी तुरीची डाळ आपण देवदर्शन किचनमध्ये बघत आहोत. चवीला अप्रतिम आणि बनवायला सोपी. चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर या ठिकाणी सर्वात आधी 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. लसूण सोलून घेतला, त्यानंतर लसूण आपल्याला अगदी बारीक बारीक असा हा चिरायचा आहे. अजिबात जाडसर हा लसूण चिरायचा नाही. बघू शकता ह्यानुसार छान असा बारीक हा लसूण कट करून घेते. असा बारीक चिरलेला लसूण या डाळमध्ये चवीला अप्रतिम असा लागतो. लसूण चिरून झालेला आहे. त्यासोबतच आपल्याला कांदा घ्यायचा आहे. आता कांदा घेताना खूप जास्त सुद्धा आपल्याला वापरायचं नाही आणि खूप कमी सुद्धा नाही. बघू शकता हा मीडियम साईजचा कांदा आहे. कांदा सुद्धा चिरून घ्यायचा आहे. या रेसिपीमध्ये ना टमाटो, कांदा वगैरे घेताना अगदी प्रमाणशीरच घ्यायचं आहे. जास्त जर का घातलं तर चवीला थोडीशी बिघडू शकते. म्हणून बघू शकता या ठिकाणी मी कांदा वगैरे तुम्हाला टोमॅटो ज्या साईजमध्ये घेतलेला आहे त्यानुसार तुम्हाला दाखवत आहे. कांदा हा बारीक चिरून घेतलेला आहे. आता या ठिकाणी मोठ्या साईजचा टोमॅटो होता म्हणून मी त्यातला अर्धा टोमॅटो या ठिकाणी घेतलेला आहे. जर का मीडियम साईजचा टोमॅटो असेल तर मग तुम्ही 1 टोमॅटोचा वापर करा. टोमॅटोसुद्धा अगदी बारीक चिरायचा आहे. कांदा, टोमॅटो आणि लसूण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे. अजिबात जाडसर ठेवायचं नाही. त्यासोबत 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्यासुद्धा अशा प्रकारे उभ्या चिरून घेते. आता एवढं हे साहित्य चिरून झालेलं आहे. आता या बाउलमध्ये 1 कप तुरीची डाळ घेतलेली आहे. तर ही घरी बनवलेली तुरींपासूनची डाळ आहे. घेतलेली डाळ बाउलमध्ये टाकते. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे हाताने रगडून ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ ही धुवायची आहे. बघू शकता पाणी घातल्यानंतर अशा प्रकारे घाण पाणी निघते. हे पाणी काढायचं आहे. पुन्हा त्यामध्ये पाणी घालायचं आणि 2 ते 3 पाण्याने ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे. आता डाळ ही धुवून झालेली आहे. ही डाळ धुतल्यानंतर अजिबात आपल्याला भिजत घालायची नाही. इतर डाळी जसं आपण बनवतो हरभऱ्याची वगैरे तशी आपण 10 ते 15 मिनिटासाठी भिजवून घेतो. पण ही तुरीची डाळ या रेसिपीसाठी आपल्याला अजिबात भिजवायची नाही. डाळ धुवून बाजूला ठेवायची आहे. गॅसवरती कुकर ठेवला. कुकरमध्ये 1 चमचा लहान साईजचा चमचा आहे त्याने 1 चमचा साधारण तेल टाकलं. 2 तेजपत्ते टाकलेले आहे. थोडासा दालचिनीचा तुकडा, साधारण अर्धा इंच एवढा, 4 काळी मिरी आणि 4 लवंग एवढे खडे मसाले या ठिकाणी मी वापरलेले आहे. मसाले थोडेसे परतून घेतले. आता त्यामध्ये टाकायचा आहे हा बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो. गॅस चालू केल्यानंतर अगदी कमी ठेवायचा आहे. आता आपण कुकरमध्ये कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे. लसूण मिरची तशी शिल्लक आहे, हे आपल्याला नंतर वापरायची आहे. केव्हा तर पुढे मी तुम्हाला सांगते. आता हा कांदा आणि टोमॅटो परतून घेऊ. भाजायचं नाही आपल्याला, फक्त या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण अर्धा चमचा मीठ घातलं. पाव चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, मीडियम चवीची ही मिरची पावडर आहे मी घेतलेली, अर्धा चमचा धने पावडर. सगळे हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. फक्त काही सेकंदसाठीच परतवायचं आहे, अजिबात जास्त भाजायचे नाही. गॅसची फ्लेम सुद्धा कमीच आहे. कमी गॅसवरती हे सगळे मसाले परतून घेतले आणि त्यानंतर लगेचच हे तुरीची डाळ धुवून घेतलेली या कुकरमध्ये टाकायची आहे. पुन्हा सांगते मैत्रिणींनो, ही डाळ आपल्याला भिजवायची नाही. डाळ संपूर्ण टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे. व्यवस्थित अशी ही पूर्ण डाळ मिक्स करून झालेली आहे. आता यामध्ये पाणी घालायचं डाळ शिजण्यासाठी. तर ज्या कपाने आपण डाळ घेतलेली होती ना त्याच कपाने पाणी सुद्धा दाखवते. तर मैत्रिणींनो, आपल्याला स्वयंपाकाचा अनुभव असल्यामुळे अंदाजेच घालत असतो, पण माझ्या काही नवीन शिकाऊ मैत्रिणी असतात ना त्यांच्यासाठी मला हे सगळं प्रमाण मोजून मापून दाखवावं लागतं. ज्या कपाने किंवा ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे ना त्याच्या 3 पटीने पाणी घालायचं आहे. 3 कप पाणी टाकलं. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. कुकरचं झाकण लावू आणि कुकरला 2 शिट्या काढून घ्यायच्या आहे. 2 शिट्या झालेल्या आहे. वाफ सुद्धा पूर्णपणे निघालेली आहे. कुकर उघडून दाखवते. बघू शकता मस्त आपली ही डाळ अशा प्रकारे शिजलेली आहे. डाळ जर का भिजून घेतली असती तर मग ती खूप अशी मऊ झाली असती किंवा 3 ते 4 शिट्या झाल्या असत्या तरी सुद्धा डाळ खूप जास्त शिजली असती. आपल्याला अजिबात जास्त डाळ ही अगदी मऊ सॉफ्ट अशी शिजवायची नाही. तर अशा कण्या डाळच्या राहू द्यायच्या आहे. बघू शकता तुम्ही, यानुसार इतपतच ही डाळ शिजवायची आहे. त्या डाळीला तडका द्यायचा आहे म्हणून गॅसवरती तडका पॅन ठेवला. त्यामध्ये 1 मीडियम साईजचा चमचा तेल टाकलेला आहे. तेल किंवा गावरान तुपाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. तेल गरम झालं का त्यामध्ये पाव चमचा जिरे तडतडू द्यायचे आहे. जिरे मस्त असे फुललेले आहे.
आता ह्या लसूणच्या पाकळ्या होत्या ना बारीक चिरलेल्या, लसूण टाकायचं आहे. 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं, लसूण आणि कढीपत्ता तेलामध्ये मिक्स करून घेऊ आणि लगेचच त्यामध्ये 2 मिरच्या टाकायच्या ज्या आपण चिरून ठेवलेल्या होत्या त्या. 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लाल मिरच्या टाकते. हे मिरच्या सुद्धा परतून घ्यायचे आहे. अर्धवट अशा परतून झाल्या का त्यामध्ये हिंग टाकायचं आहे, साधारण पाव चमचा, आणि पुन्हा परतून घेऊ. आता हे साहित्य छान असे 70 ते 80% भाजून झालेले आहे. खूप काही जास्त काळपट भाजायचं नाही. आता त्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर टाकते, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यानंतर संपूर्ण हा तडका आपल्याला मिक्स करायचा आहे. आता हा तडका या डाळमध्ये टाकते, डाळमध्ये मिक्स करून घेऊ. तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल तरी सुद्धा सहज करू शकाल अशी ही डाळ वरण भातासोबत किंवा वरण पोळीसोबत किंवा बट्टीसोबत चवीला मस्त अशी लागणारी ही डाळ तुम्ही नक्कीच करून बघा. बघू शकता डाळ ही घट्टसर वाटत आहे. शिजताना जर का आपण 4 कप पाणी टाकलं असतं तर अगदी परफेक्ट झालं असतं, पण कदाचित कुकरच्या बाहेर सुद्धा निघू शकतं जास्त पाणी जर का आपण डाळ शिजते वेळेस घातलं तर. म्हणून त्यानंतर नंतर 1 कप पाणी गरम करायचं आहे. तडका पॅनमध्येच पाणी 1 कप गरम करून घेतलं, उकळतं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि डाळ मिक्स करून घ्यायची आहे. बघू शकता आपली ही डाळ तयार झालेली आहे, अगदी परफेक्ट अशी. रंग सुद्धा मस्त असा आलेला आहे. आता ही डाळ तुम्ही भातासोबत खाऊ शकता, पोळीसोबत किंवा बट्टीसोबत सुद्धा खाऊ शकता. मी ही डाळ भातासोबत केलेली आहे. सोबतच भात बनवून घेतलेला आहे, भात ताटामध्ये वाढला आणि ही डाळ आपल्याला घ्यायची आहे. ही डाळ नक्कीच तुम्ही करून बघा, खूप चवीला मस्त अशी लागते. इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता त्यासोबत कांदा, लोणचं, पापड वगैरे इतर तुम्ही घेऊ शकता आणि थोडंसं त्यावरती तूप घालायचं आहे आणि मस्त अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीचं आपलं हे डाळ वरण म्हणजेच वरण भात तयार झालेला आहे. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.